आज आपण गतीचे नियम हा पाठ पाहणार आहोत. आवाज येतोय? हो. आज आपण गतीचे नियम हा पाठ पाहणार आहोत. तर त्याच्यामध्ये अगोदर आपण गती म्हणजे काय ते पाहूयात. तर गती म्हणजे काय, तर गती ही वस्तूच्या स्थान बदलण्यावर अवलंबून असते. म्हणजे एखाद्या गोष्टीचं जर स्थान बदललं तर आपण त्याच्यामध्ये गती झालीये, तर त्याला गती असे म्हणतात. मग गती ही कशी आहे, तर सापेक्ष संकल्पना आहे. तर उदाहरणार्थ गती म्हणजे काय, जर पक्ष्यांचे उडणे किंवा हवेतून उडणारा पालापाचोळा हे काय आहेत, तर गतीचे उदाहरण आहेत. पण जर एखादी थांबलेली आपण रेल्वे गाडी पाहिली किंवा डोंगरावरती स्थिर असलेला दगड, तर त्याच्यामध्ये गती होऊ शकते का? थांबलेली रेल्वे गाडी जर तिला आपण स्टार्टच नाही केली तर ती पुढे जाणार आहे का? तर नाही जाणार आहे. म्हणजे ती काय आहे, स्थिर आहे. म्हणजे त्याच्यामध्ये गती होत नाही. तर आपण त्यांना काय म्हणतो, स्थिर वस्तू आहे ही असे म्हणतो. किंवा एखादा दगड जर आपण उचलला तर तो पुढे मागे काहीतरी होणार आहे किंवा त्याची जागा बदलणार आहे. पण त्याच जागेवरती जर तो असेल तर त्याची पण गती बदलणार नाहीये. म्हणजे तो पण काय आहे, तर स्थिर आहे. त्यानंतर आपण पाहूयात आता अंतर म्हणजे काय, तर अंतर म्हणजे दोन बिंदूंच्या दरम्यान गतिमान असताना वस्तूने प्रत्यक्ष केलेले मार्गक्रमण होय. म्हणजे दोन बिंदूंच्या मधलं जे एखाद्या वस्तूने जर इथून जर समजा भागळवाडीच्या कॉलेजला यायचंय, तर ह्या कॉलेज म्हणजे जे येतानाचं जे अंतर आहे, दोन बिंदू झाले, माळेगाव ते समजा भागळवाडी हे दोन बिंदू झाले, तर त्याच्यामध्ये मी काहीतरी अंतर पार करते, तर त्याला काय म्हणतो आपण, अंतर असं म्हणतो. अंतर ही कोणती राशी आहे, तर अंतर ही अदिश राशी आहे. SI युनिट जे आहे ते आहे मीटर. अंतरचं जे SI युनिट आहे मीटर, आणि जर CGS असेल तर ते काय आहे, सेंटीमीटर असणार आहे. आता खाली एक मी आकृती दिली आहे. आकृतीमध्ये काय आहे, तर एक शीतलचं प्रशांतचं घर दाखवलंय आणि दुसरीकडे संगीताचं घर दाखवलंय आणि एक शाळा दाखवलीये. तर शीतल व प्रशांतच्या घरापासून शाळेचं अंतर आहे 1300 मीटर एवढं. पण जर शीतल म्हणली की मी माझ्या मैत्रिणी सोबत जाणार आहे, तर शीतलच्या घरापासून संगीताचे घराचे अंतर आहे 500 मीटर आणि नंतर 500 मीटर एवढं त्यांच्या दोघींच्या घरातलं अंतर आहे. जर संगीताच्या घरापासून जर शाळेतलं अंतर जर बघितलं तर ते किती आहे, 1200 मीटर आहे. म्हणजे 500 आणि 1200 केलं तर टोटल किती होतंय, 1700 होते. पण जर शीतलला हाच रूट इझी आहे ना, शीतलच्या घरापासून डायरेक्ट शाळेपर्यंतचा तिथं काय आहे, 1300 मीटर अंतर होते. इकडून गेलं तर 1700. म्हणजे ह्यातूनच आपल्याला कळतंय अंतराचा फरक. आणि त्याच्यातूनच आता आपण विस्थापन बघूयात. विस्थापन म्हणजे काय, तर विस्थापन म्हणजे गतिमानतेच्या आरंभ व अंतिम बिंदूतील सर्वात कमी अंतर होय. आता आपल्याला ह्या आकृतीमध्ये कळतंय, प्रशांतच्या घरापासून शाळेचं अंतर आहे 1300 मीटर आणि त्यांच्याच घरापासून जर संगीताच्या म्हणजे दुसऱ्या रूटने जर गेलं तो शाळेपर्यंत, तर ते अंतर किती आहे, 1700 मीटर एवढं आहे. मग ह्यातलं कमी अंतर कोणतं आहे, तर शीतलच्या घरापासून ते शाळेपर्यंत. म्हणजे हे काय झालं, तर आपलं विस्थापन झालं. आणि जास्त अंतर कोणतं आहे, तर शीतल ते संगीताचे घर, संगीताच्या घरापासून शाळा हे जास्त अंतर आहे, म्हणून त्याला आपण अंतर असे म्हणणार. आणि विस्थापनचं पण SI युनिट हे मीटरच आहे आणि CGS युनिट हे सेंटीमीटर आहे. आता पुढे आपण चाल व वेग यांचे सूत्र बघूया. चाल व वेगाचे सूत्र काय आहे, चाल म्हणजे चाल बरोबर कापलेले एकूण अंतर आपण लागलेला एकूण कालावधी. म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट पार करायची आहे किंवा तिथपर्यंत पोहोचायचं आहे, त्याला किती अंतर लागतंय बाबा आणि त्याला टाइम पण किती लागतोय, ते झालं चालचं सूत्र. तर वेग म्हणजे काय, पोरांनी नाव विस्थापन पाडलं अपॉन सुंदर. वेग. त्यानंतर आपण त्वरण पाहूया. त्वरण मध्ये जर एखादी गतिमान वस्तू ठराविक कालावधी दरम्यान वेग बदलत असेल तर त्या वस्तूच्या गतीला त्वरण असे म्हणतात. म्हणजे समजा फॉर आपण एक्झाम्पल घेऊया, एखादी जर घसरगुंडी आहे किंवा आपण जर वरून त्या घसरगुंडीवरनं जर एखादा बॉल सोडला, अगोदर तो काय होणार आहे, जाताना खूप फास्ट जाणार आहे, पण तो थोड्याच कालावधीत म्हणजे हळूहळू काय होणार आहे, थोडासा त्याचा वेग स्लो होणार आहे. म्हणजे तो काय होतोय, वेग बदलतोय त्याचा. आणि आता त्याचं ही काय आहे, त्वरणाचं सूत्र, त्वरण बरोबर वेगातील बदल अपॉन काल.
काल म्हणजे काय तर टाइम आणि वेगातील बदल होतोय त्याच्यामध्ये. आता आपण पुढं गतिविषयक समीकरणे पाहणार आहोत. पालक meeting गतिविषयक लागली. समीकरणे आपल्याला 3 येतात. v इज इक्वल टू यू काय जर प्लस सांगितलेलं at हे कशाचे वेग व काल यांचा संबंध दर्शवतोय. दुसरं समीकरण आहे s इज इक्वल टू ut प्लस 1/2 at चा वर्ग हे दुसरं समीकरण आहे. विस्थापन काल यांचा संबंध दर्शवतोय तो. आणि तिसरं आहे v इज इक्वल टू यू प्लस 2as हे कशाचा संबंध दाखवतोय तर विस्थापन वेग यांचा संबंध दाखवतोय. तर आपण हे समीकरण काय करूयात म्हणजे प्रत्यक्षरित्या आपण कसं ते सॉल्व्ह करू शकतो की v इज इक्वल टू यू प्लस at बाबा हे कसं येते तर ते आपण पाहूयात. तर ह्याच्यामध्ये काय सांगितलंय एक आकृती दिली आहे बघा. एक आकृती दिली आहे. आकृतीमध्ये आपल्याला ओसी हा पॉइंट दिसतोय, ओडी हा पॉइंट दिसतोय. ओडी म्हणजे यू आहे आणि त्याच्यानंतर ना ओसी म्हणजे व्ही आहे म्हणजे वस्तूचा सुरुवातीचा वेग. ओडी पहिल्यांदा वस्तूचा वेग बाबा कसा आहे तर ओडी ह्याला डिनोट केले आपण यू ने. वस्तूचा अंतिमचा वेग ओसी म्हणजे सुरुवातीच्या अंतरपासून जो जिथपर्यंत पोहोचलाय तो तिथपर्यंतचा जो वेग म्हणजे ओसी बरोबर व्ही असं घेतलंय. आणि कालावधी त्याला काहीतरी टाइम लागलाय अंतर त्याचं पार करण्यासाठी म्हणून त्याला आपण टी ने डिनोट केले. मग टी बरोबर ओई. आपण आता त्वरण म्हणजे काय अगोदरच बघितलं. त्वरणाचं सूत्र काय आहे त्वरण हे ए ने डिनोट केलेलं आहे. त्वरण ए इज इक्वल टू वेगातील बदल अपॉन काल. आता वेगातील बदल म्हणजे काय तर अंतिम वेग असणार आहे मायनस सुरुवातीचा. अंतिम म्हणजे काय तर शेवटचा वेग आणि सुरुवातीचा वेग. मग अंतिम वेग हा म्हणजे मोठा असणार आहे म्हणून तो आपण अगोदर घेतलाय. अंतिम वेग वजा सुरुवातीचा वेग अपॉन काल. आता अंतिम वेग म्हणजे काय सांगितलंय आपण अंतिम वेग हा आपण कशाने डिनोट केलाय तर ओसी ने डिनोट केलाय. ओसी मायनस ओडी अपॉन टी. तर ओसी मायनस ओडी इज इक्वल टू सीडी घेतलंय आपण. तर सीडी म्हणजेच काय तर एटी आपल्याला त्या आकृतीमध्ये दिसतंयच. ओसी बरोबर काय ओसी मायनस ओडी बरोबर सीडी म्हणजेच सीडी बरोबर एटी आपण घेतले. मग हिकडची बाजू तशीच बघा आकृतीची. जर ओसी त्याच्या बाजूला जर आपलं काय असेल बी जर असेल तर ते सेम राहणार आहे म्हणजेच बीई बरोबर बीए प्लस एई. मग व्ही इज इक्वल टू सीडी प्लस ओडी होणार आहे. मग ए बी बरोबर काय असणार आहे सीडी. तर ए इज इक्वल टू काय असणार आहे ओडी असणार आहे. म्हणजेच आपण जर त्याच्यामध्ये त्या इक्वेशन पहिलं जे इक्वेशन आहे त्याच्यामध्ये जर त्या व्हॅल्यू टाकल्या तर काय होणार आहे इक्वेशन व्ही इज इक्वल टू एटी प्लस यू हे इक्वेशन पहिल्यावरून आपण घेतले. म्हणजेच ते जर रिअरेंज करून लिहिलं तर व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी असं येणार आहे. पहिले इक्वेशन आपण सॉल्व्ह केलं. समजलंय का हो. नंतर ना नेक्स्ट इक्वेशन आहे विस्थापन काल संबंधीचे समीकरण. आपल्याला आता ह्याच्यामध्ये पण वरचीच आकृती वापरायची आहे. मग वरच्या आकृतीतला चौकोन घ्यायचा आहे. चौकोन कोणता तर DOE बी हा चौकोन घ्यायचा आहे. DOEB हा चौकोन घेतला तर चौकोन DOEB ह्याचे क्षेत्रफळ काढायचे. म्हणजे त्या चौकोनाच्या आकारामध्ये एक आयत पण आहे एक त्रिकोण पण आहे. मग त्या चौकोनाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी आपण दोन फॉर्म्युले यूज केले. ते एक आयताचं क्षेत्रफळ काढले आणि एक त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढले. मग आयताचं क्षेत्रफळासाठी काय घेतलंय DOEA हा काय घेतलाय आपण आयत घेतलाय आणि त्रिकोणासाठी DBA हा त्रिकोण घेतलेला आहे आपण. मग आयताचे क्षेत्रफळ काय असतं लांबी इंटू रुंदी हे त्याचा फॉर्म्युला झाला. आणि ह्याच्या त्रिकोणाचं काय असतं 1/2 इंटू लांबी आणि रुंदी त्याची घेऊयात आपण. मग AE इंटू OE प्लस 1/2 इंटू AB इंटू DA आपण ह्या व्हॅल्यू टाकल्या त्या क्षेत्रफळाचं फॉर्म्युल्याच्या ह्याच्यामध्ये. मग आपण त्याच्यामध्ये AE बरोबर काय घेतलंय यू घेतलाय म्हणजे सुरुवातीचा वेग. OE बरोबर काय घेतलाय टी घेतलाय म्हणजे लागणारा टाइम. आणि OE बरोबर DA म्हणजेच OE ला टी घेतलाय त्याच्या समोरची बाजू आहे म्हणून OE बरोबर DA बरोबर टी येणार आहे.
AB म्हणजे काय येतंय तर 80. कशावरून 80 काढलंय तर AB इज इक्वल टू CD. ह्या बाजूंवरून ते आपण 80 असं काढलं आहे. S इज इक्वल टू AE इंटू OE अधिक 1/2 AB इंटू DA असं आलं. मग आपण ज्या व्हॅल्यू लिहिले ते वरती त्याच व्हॅल्यू काय केलं ते त्या फॉर्म्युल्यामध्ये टाकले ते. मग S बरोबर A ची व्हॅल्यू आहे U, AE ची व्हॅल्यू आहे U इंटू OE ची व्हॅल्यू आहे T, ती पण टाकली प्लस 1/2 ऍज इट इज इंटू AB ची व्हॅल्यू आपण काय घेतली 80, ती पण टाकली इंटू DA ची व्हॅल्यू T घेतली ती पण तिथे टाकली. मग S बरोबर U प्लस UT प्लस 1/2 80 स्क्वेअर. हे आपण काय केलं दुसरं समीकरण कसं सोडवलंय ते पाहिले. समजलंय? आता त्यानंतर आपण उदाहरण पाहूयात. ह्याच्यावरच एक उदाहरण घेतलंय. एक विमान 3.2 मीटर पर सेकंड स्क्वेअर या त्वरणाने 30 सेकंद धावपट्टीवर धावल्यानंतर हवेत झेपावतो, तर विमानाने हवेत झेपवण्यापूर्वी किती अंतर पार केले? तर आपल्याला ते काढायचे. बाबा हा किती म्हणजे किती अंतरापर्यंत ते विमान उडाले हवेत. तर ए म्हणजे काय तर त्वरण किती दिले आपल्याला 3.2 मीटर पर सेकंड. टाइम किती दिलाय टी बरोबर 30 सेकंड. यू काय आहे आपला अगोदर 0 आहे म्हणजे सुरुवातीला 0 आहे, नंतर उडाल्यानंतर बाबा ते किती आहे ते काढायचे आपल्याला, म्हणून यू बरोबर 0 घेतलाय. यस बरोबर क्वेश्चन मार्क. मग यस बरोबर आपल्याला आपण ह्याच्यासाठी कोणतं समीकरण वापरलंय जे आता आपण समीकरण म्हणजे सोडवलंय ते समीकरण वापरलंय. मग यस बरोबर UT प्लस 1/2 80 स्क्वेअर. तर यस बरोबर यू ची व्हॅल्यू काय आहे 0, ती पुट केली. टी ची व्हॅल्यू काय आहे 30 सेकंद, ती पण टाकली प्लस 1/2 ऍज इट इज इंटू ए ची व्हॅल्यू आहे 3.2, ती पण टाकली इंटू टाइम काय 30 सेकंद, 30 सेकंदचा स्क्वेअर. तर आपण ह्याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर आपलं उत्तर काय येणार आहे 1440 मीटर म्हणजे 1440 मीटर एवढं अंतर त्या काय केलंय विमानाने पार केलेलं आहे. समजलंय हे गणित? आता तुम्हाला एक प्रश्न विचारते ते सांगा. जर आपण समजा बसमध्ये बसलोय तर आपल्या शेजारी जी बसलेली व्यक्ती आहे ती गतिमान असते का स्थिर असते हो? विद्यार्थी सांगा की फीडबॅक कसा देणार तुम्ही? ते प्रश्न विचारतायत ना, सांगा काय वाटतंय तुम्हाला. गतिमान कोण असतं? स्थिर असणार. आणि आपण पाहिलं तर आपल्याला असं वाटतं की ते आपल्यासोबत पुढे पुढे येते. आवाज कोणाचा चालू? त्याने साऊंड बंद करा. हा चालू करा. हा वाक्कर मॅडम झालं का तुमचं? हो झालंय मॅडम. हा विद्यार्थ्यांनी फीडबॅक द्या प्रत्येकाने. काय काय वाटलं कसं 1 मिनिटात सांगा सगळ्यांनी. स्क्रीन ही रेकॉर्डिंग केलं का? हो केलंय. स्टॉप करू का रेकॉर्डिंग? हा स्टॉप करा आता रेकॉर्डिंग.